वेलकम टू दिस क्लास. प्रोजेक्टाइल मोशनच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ऑन फॉर प्रोजेक्शन ऑन हॉरिझॉन्टल ग्राउंड आणि मग त्याचा जनरल फॉर्म, आणि जर जनरल फॉर्म दिला असेल लाईक वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स ट्रॅजेक्टरीचं, तर त्या जनरल फॉर्मवरून आपण डिफरंट टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत लाईक टाइम ऑफ फ्लाईट अँड ऑल, त्या फाइंड आउट कशा करायच्या हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सिमिलर काइंड ऑफ अनालिसिस करायचं आहे की ज्या वेळेस लास्ट टाइम आपल्याला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीचा जनरल फॉर्म दिला होता. इथं काय दिलंय बघा, आपण एक्झाम्पल थ्रू बघतोय की आपल्याला एक्झॅक्टली कशाचं अनालिसिस करायचं आहे. सो लेट्स से की आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शन जी आहे ती आपण एक्स ऍक्सिस कन्सिडर केलेली आहे, व्हर्टिकल डायरेक्शन आहे ती वाय ऍक्सिस कन्सिडर केलेली आहे, आणि पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ओरिजिन कन्सिडर केलाय. आणि मग ऑब्जेक्ट सर्टन व्हेलॉसिटीनं बाय मेकिंग सर्टन अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटा विथ हॉरिझॉन्टल जर प्रोजेक्ट केला, तर आफ्टर सर्टन टाइम टी त्याची एक्स डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट इन टर्म्स ऑफ टाइम टी दिलेला आहे, वाय कोऑर्डिनेट इन टर्म्स ऑफ टाइम टी दिलेला आहे. आणि या एक्स आणि वाय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी दिलेले असताना आपल्याला या डिफरंट टर्मिनॉलॉजीज फाइंड आउट करायच्या आहेत. आता लेट्स ड्रॉ अ डायग्राम फर्स्ट, म्हणजे नेमकं एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय असतं. बरोबर. समजा आपण प्रोजेक्टाईल मोशनसाठी ही डायग्राम बनवली समजा. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण काय म्हणतो, ही डायरेक्शन जी आहे ती वाय डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन आहे ती एक्स डायरेक्शन आहे, आणि पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे तो ओरिजिन आहे. बरोबर. आणि समजा आपण असा प्रोजेक्ट केल्यानंतर हा असा वर जाईल, मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यानंतर तो पुन्हा खाली येईल आणि इट विल रीच समवेअर. लेट्स कॉल दिस पॉइंट बी, लेट्स कॉल दिस पॉइंट ए. ओके फाईन. सो आपण प्रोजेक्ट करताना काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट करणार आहे यू, विच विल मेक सर्टन अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल. सो जर आपण आता केअरफुली बघितलं इथं, इथं एक्स ॲज अ फंक्शन ऑफ टी, सो आपल्याला बेसिकली काय दिलेलं आहे, एक्स वाय हे पोझिशन्स दिलेले आहे आपल्याला, ही पोझिशन दिलेली आहे. पोझिशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलेलं आहे, एक्स अँड वाय पोझिशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलाय. आणि त्याच्यावरून आपल्याला जर फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित बघितलात, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन देन ऍक्सेलरेशन, मग जर पोझिशन्स आपल्याकडे अवेलेबल असतील तर वेलॉसिटी आपण काढू शकतो, आणि वेलॉसिटी मिळाल्यानंतर आपण ऍक्सेलरेशन पण फाइंड आउट करू शकतो. सो वेलॉसिटी कशी काढणार आहे आपण, ऑब्विसली टू डायमेन्शनल मोशन आहे म्हटल्यानंतर सेपरेट अनालिसिस करायचं आहे. So if I want velocity in x direction, then I'll take a derivative of x position with respect to time. जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतलात x ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलेला आहे, सो यू गेट 6. सो तुमची वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट, एक्स डायरेक्शन मधली वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हॉट इट मीन्स, हे असं सांगतं की ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन आहे ते काय असतं, डी व्ही एक्स अपॉन डी टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाइम टी, हे असणार आहे झिरो. जे की ऑब्वियस आहे, म्हणजे जनरली हॉरिझॉन्टल प्लेनवर जर आपण प्रोजेक्शन कन्सिडर करत असू तर ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन हे झिरो असतं. सिमिलरली जर आपल्याला वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन पाहिजे असेल तर व्हॉट वी डू, डी वाय बाय डी टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन इन वाय डायरेक्शन. सो जर आपण वायचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर वी गेट 8 - 4t. सो नाव इट इज अ फंक्शन ऑफ टाइम, म्हणजे आपली वाय डायरेक्शन मधली वेलॉसिटी ही टाइमनुसार चेंज होत चाललेलं आहे, जी की ऑब्वियस केस आहे आपल्या या एक्झाम्पलमध्ये. हॉरिझॉन्टल मधली वेलॉसिटी रिमेन सेम ॲज देर इज नो ऍक्सेलरेशन, आणि व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे, त्यामुळे वेलॉसिटी ही टाइमनुसार चेंज होत जाते. ओके फाईन. सो या वेलॉसिटीवरून आपण ऍक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन काढू शकतो. कसं काढणार, अगेन डी व्ही वाय डिवायडेड बाय डी टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटीचा वाय कंपोनंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि तो आपला इथे येतोय 4. सो आपल्या या मोशनमध्ये ऍक्सलरेशन इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन झिरो असणार आहे, आणि ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन हे -4 असणार आहे. जनरली आपण ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन आपलं जी असतंय, पण आपली इथं व्हॅल्यू किती आलेली आहे, 4, फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल, की ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय या पोझिशन्स इन टर्म्स ऑफ टाइम एक्सप्रेस केलेल्या आहेत. सो इथं केअरफुल नोट, नोट दॅट डोंट यूज, इथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये डोंट यूज जी, जी वापरायचं नाही आहे तुम्हाला. याच्या ऐवजी काय वापरायचं आहे, यूज ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन इक्वल्स टू -4. या एक्झाम्पल मध्ये असं आहे म्हणून, हा जर म्हणजे इन शॉर्ट असं अज्युम करा
फॉर अ टाइम बिंग की हा जो एक्सपेरिमेंट केलाय प्रोजेक्टाईल मोशनचा ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, हा कुठल्या तरी दुसऱ्या प्लॅनेटवर केलाय की जिथं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू 4 आहे, जी निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये आहे. सो डोंट गेट कन्फ्युज की इथं जी वापरायचं नाही आपल्याला. म्हणजे जे आपले फॉर्म्युले वगैरे डिराईव्ह केलेत त्याच्यामध्ये आपण टाइम ऑफ फ्लाईट वगैरे वापरताना जी जी व्हॅल्यू वापरतो ती 10 नाही वापरणार, तर आपण ती ऍक्च्युली काय वापरणार आपण, ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन. म्हणून डोंट जस्ट रिलाय ऑन फॉर्म्युले, यूज युअर बेसिक नॉलेज. सो इथं आपण प्रत्येक वेळेस, मी प्रत्येक लेक्चरमध्ये हेच रिपीट करतोय की प्रोजेक्टाईल मोशन तुम्ही स्टडी करत असताना त्या मोशनला एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये स्प्लिट करा. दिस इज व्हॉट वी डू युजली. सो आता आपल्याला बघा इथं आता फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आपल्याला. सो हे टोटल अनालिसिस मिळालं, व्ही एक्स ॲज अ फंक्शन ऑफ टी, सॉरी व्ही एक्स कॉन्स्टंट राहते, व्ही वाय ॲज अ फंक्शन ऑफ टी, ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन, ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन, हे आपल्याला मिळालेलं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आपण जर सॉल्व्ह केला, लेट्स गो अहेड. आपल्याला काय मिळालेलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. सो व्ही एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम जरी तुम्ही कन्सिडर केला तर इट इज कॉन्स्टंट. सो इट इज कॉन्स्टंट, बरोबर. आणि व्ही वाय जर बघितलात तर इट इज काय आलेलं आपलं व्ही वाय वी हॅव गॉट 8 - 4t. सो इट इज 8 - 4t, बरोबर. ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन आपल्याला मिळालेलं आहे 0 आणि ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन आपल्याला मिळालेलं आहे -4, ऑल इन एसआय युनिट. ठीक आहे. तर फर्स्ट वन, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजेच काय, प्रोजेक्ट करताना म्हणजेच काय, प्रोजेक्ट करताना म्हणजे ऍट टाइम टी इक्वल टू 0. सो त्याचा एक्स कंपोनंट म्हणजे व्ही एक्सच असणार आहे जो कॉन्स्टंट आहे 6, आणि त्याचा वाय कंपोनंट म्हणजे व्ही वाय, याची व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू ऍट टाइम टी इक्वल टू 0 पाहिजे. आणि जर टी ची व्हॅल्यू या एक्सप्रेशन मध्ये आपण पुट केली तर वी गेट 8. आणि मग आपल्याला असं म्हणणार का हा जो वेलॉसिटी आहे याचा हा हॉरिझॉन्टल कंपोनंट यू एक्स इक्वल टू आपल्याला 6 मिळालेला आहे. हा इन व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो आपल्याला यू वाय इक्वल्स टू 8 मिळालेला आहे. आणि या दोघांचा असा रिझल्ट तिकडे कुठेतरी असणार आहे असा हा, विच इज अवर प्रोजेक्टाईल वेलॉसिटी यू. आणि ही यू आपण काढू शकतो, देअर फोर यू जी आहे स्क्वेअर रूट ऑफ कंपोनंट्स माहिती आहेत. सो 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर, वी गेट 10 मीटर पर सेकंड. सो आपली वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन झाली 10 मीटर पर सेकंड. नेक्स्ट आपण फाइंड आउट करू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन ऍक्सलरेशन आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे. ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन आहे 0, ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन आहे -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तिसरा जर बघितलात तर अँगल ऑफ प्रोजेक्शन, थीटा. थीटा काढायचा. आता अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय, ही वेलॉसिटी फेकताना हा हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल किती आहे. मग जर समजा इथं आपण असं पॅरलोग्राम कंप्लीट केला तर दिस इज परपेंडिक्युलर, दिस इज इक्वल टू यू वाय. जर डायग्राम जर बघितली आपण केअरफुली तर डायग्राम मध्ये काय दिसतंय, दिस इज नथिंग बट दिस साइड इज इक्वल टू 8, दिस साइड इज इक्वल टू 6. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू आपण असं लिहू शकतो यू वाय अपॉन यू एक्स. अँड इन फॅक्ट यू नो यू वाय तुम्ही लिहिताना कसं लिहिता, यू साइन थीटा कंपोनंट फॉर्म मध्ये, आणि यू एक्स तुम्ही कसं लिहिता, यू कॉस थीटा. सो फ्रॉम दिस ऑल्सो यू कॅन राईट, रेशो जर घेतला तुम्ही तर टॅन थीटा इक्वल्स टू यू वाय अपॉन यू एक्स. सो यू वाय, हाऊ मच इज यू वाय, इथं फाइंड आउट केलं आपण इनिशियल 8 divided by ux remains constant 6. So this is 4/3. What it means? This means theta equals to tan inverse 4/3. And tan inverse 4/3 approximately 53 degree. 53 डिग्री. हा ट्रायंगल आपल्याला स्टँडर्ड ट्रायंगल माहिती पाहिजे. कुठला वाला ट्रायंगल स्टँडर्ड, लेट मी ड्रॉ दिस ट्रायंगल. हा वाला ट्रायंगल, हे 90 डिग्री असेल, हा 3, 4, 5, हा वाला ट्रायंगल. सो 3च्या अपोजिट वाली साईड असते, सॉरी 3च्या अपोजिट वाला अँगल 37 डिग्री आणि 4च्या अपोजिट वाला 53 डिग्री. हा स्पेशल ट्रायंगल आहे, हा आपल्याला माहिती पाहिजे. सो टॅन इनवर्स 4/3 म्हणजे हा अँगल येणार आहे 53. सो आपला अँगल ऑफ प्रोजेक्शन येणार आहे 53. सो आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टाइम ऑफ लाईट अँड देन मॅक्सिमम हाईट अँड देन व्हॉट रेंज. अगेन लेट्स गो बॅक टू क्वेश्चन. बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे, टाइम ऑफ लाईट. टाइम ऑफ लाईट म्हणजेच काय, आता जर तुम्ही ह्याच्यावरून केअरफुली अनालिसिस केलं
हा, टाइम ऑफ फ्लाईटचा नो डाऊट तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता, दॅट्स फाईन. पण टाइम ऑफ फ्लाईट असतं का? तुमचं हॉरिझॉन्टल ग्राउंडवर प्रोजेक्शन आहे, तुम्ही ओरिजिनला फेकलात त्यावेळेस इथं जे होता टाइम तो तुमचा 0 होता, आणि तो वर 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 गेला, मॅक्सिमम हाईटला पोहोचला, आणि मॅक्सिमम हाईट वरून पुन्हा खाली 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 आल्यानं बी पॉइंटला ग्राउंडवर पोहोचला, आणि इथं पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला टाइम जो असणार आहे तो टाइम ऑफ फ्लाईट. सो बी पॉइंटला गेल्यानंतर जो टाइम असणार आहे दॅट विल बी युअर टाइम ऑफ फ्लाईट, टी इक्वल्स टू टी. सो बी पॉइंटला काय होत आहे, बी पॉइंटला, पॉइंट बी ला जर चेक केलात तुम्ही तर त्या पॉइंट बी चा वाय कोऑर्डिनेट जर बघितला तर तो 0 आहे, कारण तुम्ही ग्राउंडवर पुन्हा आलेलात. मग आपल्याला चेक करायचं आहे की वाय कोऑर्डिनेट आपला 0 पुन्हा कधी होतो आणि त्याच्यासाठी लागलेला टाइम किती असणार आहे. सो लेट्स सॉल्व अकॉर्डिंगली. सो नेक्स्ट आपण फाइंड आउट करू फोर्थ वन, टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट. आता टाइम ऑफ फ्लाइट काय म्हटलं मग, टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम पॉइंट ओ टू पॉइंट बी इन दॅट फिगर. सो आपण काय चेक केलं, ऍट पॉइंट बी आपण म्हटलं की वाय कोऑर्डिनेट आपला 0 झाला पाहिजे. वाय कोऑर्डिनेट आपला दिलेला आहे 8t - 2t² इक्वल्स टू 0 जर असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात. और टी इक्वल्स टू 4, म्हणजे टी इक्वल टू 0, दिस इज इनिशियल, सो दिस इज पॉइंट ओ स्टार्टिंग पॉइंट. अँड टी इक्वल टू 4 ला पुन्हा वायची व्हॅल्यू 0 झालेली आहे, दिस इज पॉइंट बी. सो यांच्यातला जो टाइम डिफरन्स आहे ओ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून पुन्हा पॉइंट बी म्हणजे पुन्हा ग्राउंडवर येण्यासाठी लागलेला जो टाइम आहे, सो तो टी टाइम ऑफ फ्लाईट असणार आहे तो 4 - 0 इज इक्वल टू 4 सेकंड्स. आता इथं थोडंसं केअरफुल. तुम्ही म्हणाल आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे. सो डायरेक्ट फॉर्म्युला काय असतो सांगा, 2u sin θ/जी. जर आता हा फॉर्म्युला वापरलात, सो नोट डाऊन दिस पर्टिक्युलर थिंग. आपल्याकडे यू तुम्ही फाइंड आउट केलेला, यू आलेलं तुमचं 10 इंटू साइन अँगल ऑफ प्रोजेक्शन सुद्धा फाइंड आउट केला 53 डिग्री, डिवायडेड बाय जी ची व्हॅल्यू 10. हा जर फॉर्म्युला वापरला तर इथं 2 × 10 × sin 53, ट्रायंगल माहिती आहे, सॉरी सॉरी सॉरी, 4/5 डिवायडेड बाय 10. ह्याचं जर आन्सर तुम्ही फाइंड आउट केलात तर 10 गेट्स कॅन्सल्ड अँड आय थिंक व्हॉट 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 1.6, 1.6. पण आन्सर किती आलेला आहे, आन्सर आलेला आहे 4 सेकंड. तुम्हाला किती मिळालेलं आहे 1.6 सेकंड. सो इज इट राईट और रॉंग, म्हणजे जर हे करेक्ट असेल तर हे रॉंग पाहिजे, किंवा 1.6 करेक्ट असेल तर 4 रॉंग पाहिजे. सो कुठलं रॉंग आहे. सो इथं बघा, इथं हा तुम्ही फॉर्म्युला वापरलात ओके, पण फॉर्म्युला वापरताना बी केअरफुल. हे जे जी वापरलं तुम्ही जी, हे जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असतं इन वाय डायरेक्शन. पण आपली जी मोशन आहे, आपल्या मोशन मध्ये ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन काय आहे, ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन हे जी म्हणजे 10 ही व्हॅल्यू नाहीच आहे, आपली व्हॅल्यू किती आहे 4 आहे. मग जर तुम्ही केअरफुल कॅल्क्युलेशन गडबड न करता जर इथं याच फॉर्म्युला वापरा, दॅट्स ओके. टी इक्वल्स टू 2u sin θ डिवायडेड बाय जी म्हणजेच ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन, आणि आपल्या या एक्झाम्पलच्या केसमध्ये इट इज नॉट इक्वल टू 10, इट इज इक्वल टू 4. आणि ती जर व्हॅल्यू तुम्ही वापरली तर बघा काय येतं, 2 × 10 अगेन आय राईट डायरेक्टली 4/5 divided by 4, and now you check 4 cancelled, you get answer 4 seconds, which is correct. सो इथं टेक अवे मेसेज काय आहे, टेक अवे मेसेज आहे की जस्ट डोंट ब्लाइंडली बिलीव्ह द फॉर्म्युले. फॉर्म्युले आहेत करेक्ट आहेत, मी असं म्हणत नाही की इनकरेक्ट आहेत, पण एक्झाम्पल मध्ये जे दिलेलं आहे त्याचं जर प्रॉपर तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेतलं तर चुकूनही चुकण्याची शक्यता तुम्हाला अवॉइड करता येते. म्हणजे इथं जी आहे, इथं तुम्ही फ्लो मध्ये एक्झाम्पल सोडवताना जी वापरणार आहे ऑब्व्हियसली, बरोबर. ते फर्स्ट टायमिंगला तुम्हाला म्हणजे लक्षात पण येणार नाही की आपण काय चूक केलेली आहे. तुम्हाला असं वाटेल की 1.6 मे बी करेक्ट पण असेल आन्सर, पण इथं चूक काय होऊ शकते की हे जी नाही आहे, हे ऍक्सलरेशन वाय डायरेक्शन फॉर अ गिवन एक्झाम्पल इज नॉट इक्वल टू 10, ते किती आहे 4 आहे. सो बी केअरफुल. ओके, सो ठीक आहे. ओके, आपल्याला समजलेलं आहे. म्हणजे आपण, माझं सांगण्याचा उद्देश आहे की जस्ट डोंट रिलाय ऑन फॉर्म्युले. मी अनालिसिस करून मी सॉल्व्ह करताना पहिल्यांदा ह्या दिलेल्या गोष्टीवरून मी फाइंड आउट केलं, म्हणजे तुम्हाला फिजिकल सिग्निफिकन्स पण मोशनचा कळाला पाहिजे. टाइम ऑफ फ्लाईट एक्झॅक्टली असतं काय, ग्राउंड वरून फेकल्यानंतर पॉईंट ओ पासून पुन्हा ग्राउंडवर पडेपर्यंत म्हणजे पॉईंट बी ला येईपर्यंत लागलेला टाइम.
मग पॉईंट बी ला येत आहे म्हणजे तिथं वाय कोऑर्डिनेट काय झाला पाहिजे 0. सो तुम्हाला वाय दिलेला आहे इन टर्म्स ऑफ टाइम. तो कधी कधी 0 होतो बघा. एक तर तो टाइम टी इक्वल टू 0 ला 0 झाला आणि टाइम टी इक्वल टू 4 ला 0 झाला. मग टाइम टी इक्वल टू 0 म्हणजे स्टार्टिंग ओरिजिन आहे तो आणि पुन्हा ग्राउंडवर पडला तो पॉईंट बी आहे. आणि यांच्यातला जो टाइम डिफरन्स आहे दॅट इज नथिंग बट टाइम पिरियड. दॅट्स व्हॉट आय डिड. सो इथं टाइम पिरियड मिळाला मला 4 सेकंड जो की मला फॉर्म्युला वापरून पण मिळाला. सो दिस इज रॉंग अँड दिस इज राईट. का तर इथं हा G10 नाहीये आपला ऍक्सलरेशन वाय डिरेक्शन 4 आहे. ओके लेट्स गो अहेड. नेक्स्ट आपण फाइंड आउट करू मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईट. लेट्स कॉल दिस एट एच. आता ही मॅक्सिमम हाईट म्हणजेच काय. हाईट वर्टिकल असते ना. वर्टिकल मोजतो आपण परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन. सो इट इज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ y. It is maximum value of y and we know for y max जर आपल्याला y ॲज अ फंक्शन ऑफ इथं टाइम दिलेला असेल आणि जर मला y ची मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम बिकॉज इट इज गिवन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम हे किती असलं पाहिजे 0. दिस इम्प्लाइज व्हॉट. दिस इम्प्लाइज की डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम y दिलेला आपल्याला 8t मायनस 2t² हा असला पाहिजे 0. Therefore, what we get 8 minus 4t equals to 0. This gives t equals to 2. And t equals to 2 काय असतं. t equals to 2 बघा तुमचा टाइम ऑफ फ्लाईट जर बघितलात तर तुमचा टाइम ऑफ फ्लाईट किती आलेला आहे 4 सेकंड. आणि तर 2 सेकंदानंतर हे काय सांगतं इथं तुम्हाला की 2 सेकंदानंतर तुमची y ची व्हॅल्यू मॅक्सिमम होणार आहे आणि व्हायलाच पाहिजे का. तर बघा इथं ज्यावेळेस तुम्ही या मोशन मध्ये या डायग्राम मध्ये जर तुम्ही केअरफुली बघितलं तर हा ओ पासून बी पर्यंत टोटल टाइम 4 आहे. आणि आपल्याला माहिती आहे जेवढा टाइम वर जाण्यासाठी तेवढाच टाइम खाली येण्यासाठी. सो वर जाण्यासाठी 2 सेकंद लागलेत. पुन्हा खाली येण्यासाठी 2 सेकंद लागलेत. असे मिळून टोटल 4. म्हणजे 2 सेकंदानंतर ही जी मी हाईट अचीव केलेली आहे ही असणार आहे माझी मॅक्सिमम हाईट असणार आहे. जे की मला इथं अनालिसिस वरून सुद्धा मिळालेलं आहे. सो लेट्स कॅल्क्युलेट दॅट हाईट. सो आपण फाइंड आउट करताना काय करणार एच ही जी मॅक्सिमम हाईट आहे दॅट इज नथिंग बट वाय कोऑर्डिनेट ऍट टाइम टी इक्वल्स टू 2. पुट केलं मी याच्यामध्ये पुन्हा 8 इंटू 2 मायनस 2 इंटू 2 चा स्क्वेअर. करा कॅल्क्युलेशन 16 आणि हे 8. सो इट इज 8 मीटर्स. इट इज 8 मीटर्स. ठीक आहे. आता हे अनालिसिस करताना मी दिलेली इन्फॉर्मेशन वापरली वायच्या टर्म्स मध्ये. फिजिकल सिग्निफिकन्स बघितलं नेमकं काय काय होतंय. ठीक आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल. ओके लेट्स गो बाय फॉर्म्युला. एच इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. अगेन रिमेंबर फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा तुम्हाला. फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेले आहे ऑलरेडी. काय जर प्युअरली व्हर्टिकल मोशन असेल तर प्युअरली व्हर्टिकल मोशन मध्ये एच मॅक्सिमम हाईट अचीव्ड इज यू स्क्वेअर अपॉन 2g. कधी जर प्युअरली व्हर्टिकल म्हणजे वर फेकलात तर मग लिहिताना आपण असं लिहितो यू परपॅन्डिक्युलरचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. यू परपॅन्डिक्युलर म्हणजे काय. ज्या ग्राउंड प्लेन वरून तुम्ही प्रोजेक्ट केलंय त्या ग्राउंड प्लेनला परपॅन्डिक्युलर डायरेक्शन मध्ये असणारी व्हेलॉसिटी. मग हे सरळ वर फेकलात तर तीच व्हेलॉसिटी असते. त्यामुळे यू स्क्वेअर बाय 2g. पण प्रोजेक्टाईल मध्ये त्या यू चा कंपोनंट येतो विच इज यू साइन थिटा आणि त्याचा स्क्वेअर होतो माहिती. म्हणून इथं यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा झालेला आहे. यू आपण फाइंड आउट केलेला आहे 10 चा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू 4/5 आहे त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय अगेन 2 इंटू 10 केलात तर आन्सर किती येते बघा. पुन्हा एक 10 गेट्स कॅन्सल्ड. सो हे झालं 10 इंटू 16/25/2. करा हे कॅल्क्युलेशन 160 अपॉन 50 विच इज 3.2. 3.2 पण आन्सर किती आलेला आहे. आन्सर आलेला आहे 8 मीटर्स. दिस इज रॉंग आन्सर. का तर अगेन आय हॅव डिड द सेम मिस्टेक. आय हॅव डन द सेम मिस्टेक की मी तर जी वापरलाय. जी नाहीच आहे ना. सो लेट्स करेक्ट दिस. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आणि हा जी म्हणजे ए वाय असतो. सो जर तुम्ही मला करेक्ट फॉर्म्युला कुठला असाल असं विचारात तर मी आय वुड से की हा फॉर्म्युला नॉट यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आपण 2g हा 2ay असतो. पण युजली आपण अर्थवर प्रोजेक्शन कन्सिडर करतो. लेट्स वी यूज इट g इक्वल्स टू 10. फाइन. सो 10 स्क्वेअर इंटू अगेन 4 स्क्वेअर इज this into 5 divided by 2 into ay is now 4.
1 4 gets cancelled. So 500. This is 4. 16 upon 2. 8 meter, which is correct. So be careful about the formulae. Be careful about the formulae. लक्षात. So मी दोन्ही वेज सांगतो तुम्हाला इथं. डायरेक्ट from the given information and then from what we have directly, formulae. Okay, all right, fine. So let's move on. So last part आपल्याला find out करायचा आहे. That is range. Range. So what is range now? Range काय असते? Okay, let's not go back to that problem. इथंच आपण ड्रॉ करू. ठीक आहे. इथं समजा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ओ आहे. पेकलाय तुम्ही यू वेलॉसिटी ना बाय मेकिंग अँगल सर्टन थीटा. हा वर गेला आणि समजा हा असा 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 करत खाली पडलाय. ठीक आहे, हा पॉइंट बी आहे. सो हे जे ओबी डिस्टन्स आहे हे रेंज आहे. सो ओ टू बी, पहिली गोष्ट, ऍक्सलरेशन जे आहे एक्स डायरेक्शन मध्ये 0 आहे. इट मीन्स की यू एक्स इक्वल्स टू तुमचा जो 6 होता तो तुमचा थ्रू आउट मोशन कॉन्स्टंट राहतोय. आणि ओ पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागलेला टाइम ओ बी जो आहे त्याला तुम्ही टाइम ऑफ फ्लाईट म्हटलेला आहे. आणि तो टाइम ऑफ फ्लाईट आलेला आहे तुमचा 4 सेकंद. तो तुमचा 4 सेकंद आलेला आहे. मग जर मी हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर केली तर हॉरिझॉन्टल मोशन मध्ये व्हॉट आय कॅन राईट, व्हेलॉसिटी कॉन्स्टंटच आहे ना. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीसाठी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड range equals to simply ux multiplied by time available, which is equal to time of flight. So it is 6 into 4, simply 24 meters. आपल्या या केसमध्ये रेंज असणार आहे ते किती असणार आहे? 24 meters. So let's use formula. Let's see what happens. R equals to, R equals to, I don't remember the formula. Let's write u square sine 2 theta divided by g. अगेन जर आता इथे बघा आपला थीटा जो आलाय तो 53 डिग्री आलाय. सो 2 थीटा जो येतो तो 106 डिग्री येतो. आणि 106 साठी साईनची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. सो लिहायचं कसं? लिहायचं असं यू स्क्वेअर इंटू साइन 2 थीटा इज 2 sin θ cos थीटा divided by g. So again just don't do this mistake again. सो आपला इथं जी नाही आहे, जीच्या ऐवजी काय वापरायला पाहिजे? ए वाय. सो मी काढून टाकतो, ए वाय लिहितो. जी नाही आहे, काढून टाकतो, ए वाय लिहितो. नाव यूज दिस फॉर्म्युला. यू स्क्वेअर 10 into 10 into 2 साइन थीटा इज 4/5, कॉस थीटा इज 3/5. मी डायग्राम ड्रॉ केले ट्रायंगल साठी ऑलरेडी. डिवायडेड बाय ए वाय इज 4. 4 4 गेट्स कॅन्सल. 5 5 25 गेट्स कॅन्सल. So this is 2, this is 2. 2, 2, 2, 8, 3. 24 meter. So again, we did this calculation correctly. So आपल्याला मिळालेली रेंज किती? 24 मीटर. लक्षात. सो जर या पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं असेल की ज्याच्यामध्ये एक्स अँड वाय बोथ आर गिवन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी, तर आपण या पद्धतीनं त्याचं अनालिसिस करू शकतो. ऑल राईट. ओके. सो आता आपण पुढच्या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रोजेक्शन फ्रॉम सर्टन हाईट. सो लेट्स गो अहेड. ओके, ऑलराईट. सपोज आपण आतापर्यंत जे स्टडी केलं ते प्रोजेक्शन कसं होतं? लेट्स से दिस इज हॉरिझॉन्टल ग्राउंड. ठीक आहे. आणि समजा आपल्याकडं असं एक प्लॅटफॉर्म आहे, हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म आहे, असा वर हाईटवर, सर्टन हाईटवर आहे. आणि समजा असं एक बिल्डिंग आहे, लेट्स से एक बिल्डिंग आहे अशी. ठीक आहे. हा. सो या बिल्डिंगची हाईट एच आहे आणि आपण इथं आहोत सुरुवातीला इथं. या लेट्स कॉल दिस पॉइंट ए. ए पॉइंट म्हणून या ए पॉइंट पासून प्रोजेक्शन करायचं आहे. सो लेट मी गिव्ह दिस ॲज अ टायटल एज प्रोजेक्शन फ्रॉम हाईट. प्रोजेक्शन फ्रॉम हाईट. काही वेगळं करायचं नाही आपल्याला. हे हॉरिझॉन्टल ग्राउंड आहे. सो लेट्स कॉल दिस ॲज एक्स ॲक्सिस. हे व्हर्टिकल आहे. लेट्स से दिस बिल्डिंग इज व्हर्टिकल. सो इथून सरळ वर जाऊ दे असा ऍक्सिस आपला असा. हा, याला आपण वाय ऍक्सिस म्हणू. आणि ऑब्व्हियसली मग हा जो पॉइंट आहे इंटरसेक्शन, हा ओरिजिन झाला आपला. ठीक आहे. आता हा ओरिजिन झालेला आहे. आपल्याला इथून ऍट सर्टन हाईट पासून आपल्याला काय करायचं आहे? प्रोजेक्शन कन्सिडर करायचं आहे. ऑलराईट.
ओके. सो आता इथून प्रोजेक्शन करताना आपण मल्टिपल वेज, देर आर मल्टिपल वेज. काय आहे बघा, मी तर जर मी हॉरिझॉन्टल डायरेक्शन जर ड्रॉ केली तर तीन पॉसिबिलिटी आहेत. एक तर तुम्ही या हॉरिझॉन्टल डायरेक्शन बरोबर सर्टन अँगल करून, सर्टन अँगल ऑफ एलिव्हेशन करून असं वर प्रोजेक्ट करू शकता विथ सर्टन व्हेलॉसिटी, किंवा तुम्ही असं हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये प्रोजेक्शन करू शकता, किंवा सर्टन अँगल ऑफ डिप्रेशन करून असं खालच्या डायरेक्शनमध्ये सर्टन व्हेलॉसिटीनं प्रोजेक्शन करू शकता. अल्टिमेटली आपल्याला अनालिसिस करताना काहीच वेगळं करायचं नाहीये. बरोबर. बघा, मी त्यातली पहिली सिंपल केस कन्सिडर करूया, की समजा आपण हाईट वरून असं हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये प्रोजेक्शन केलं विथ सर्टन व्हेलॉसिटी यू. सो फर्स्ट केस, प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली, प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली from certain height, from height h, let's call this h. ओके, बिल्डिंगच्या हाईटवरून आपण हॉरिझॉन्टली काय होणार आहे बघा, मोशन आपण पहिल्यांदा टेंटेटिव्ह डायग्राम बनवू ना. असं आपला ऑब्जेक्ट खाली खाली, ग्रॅव्हिटी आहे ऑब्विसली, असं खाली 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 येणार आहे, येणार आहे, येणार आहे, येणार आहे, इथं पडणार पॉइंट बी ला. सो हॉरिझॉन्टल लेवलमध्ये, म्हणजे हॉरिझॉन्टल ग्राउंड लेवलवर त्यानं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते ओ पासून बी पर्यंत असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, रेंज. वर्टिकल जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते त्याचं इक्वल टू हाईट असणार आहे. सो लेट मी राईट हिअर. सो इथं ग्रॅव्हिटी आपली वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जी. सो पुन्हा अगेन काय करायचं आपल्याला, प्रोजेक्टाईल मोशन आहे ना, आपल्याला एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये स्प्लिट करायचं आहे, दॅट्स इट. काहीच वेगळं करायचं नाही. कुठलंही प्रोजेक्शन तुमचं हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, तिरकं, इन्क्लाइन, व्हॉट एव्हर इट इज, एक्स आणि वाय मध्ये स्प्लिट करा, युअर लाईफ विल बी व्हेरी इझी. सो मी पण काय करतोय तेच करतोय. आता इथं बघा, जर मी सगळ्याच मोशन बद्दल डायरेक्टली, तुम्ही आता इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट बघा, इनिशियल व्हेलॉसिटी तुमची कशी आहे, हॉरिझॉन्टलच आहे ही. बरोबर, ही अशी हॉरिझॉन्टल, त्याचा एक्स कंपोनंट ऑब्व्हियसली यू येणार आहे, आणि वाय कंपोनंट जो येणार आहे तो इनिशियल व्हेलॉसिटीचा झिरो असणार आहे. ओके फाईन, ठीक आहे. आता ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा 2D मोशन, प्रोजेक्टाईल मोशन इन व्हर्टिकल एक्स वाय प्लेन फॉलो करतोय, आणि या व्हर्टिकल प्लेनमध्ये मोशन करत असताना त्याच्यावर एकच ऍक्सलरेशन आहे, दॅट इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग. मग ऍक्सलरेशन निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग असेल तर ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन ऑब्व्हियसली किती असणार, झिरो. आणि मग ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन किती होणार, मायनस जी. मी सांगतो इथं मायनस जीच घ्यायचं. मायनस जी का, कारण आपण साइन कन्व्हेन्शन नुसार जो वाय ऍक्सिस घेतलाय कोऑर्डिनेट सिस्टीमचा, तो व्हर्टिकली वर घेतलाय, आणि आपली ग्रॅव्हिटी ही व्हर्टिकली डाऊन असते नेहमी. मग वायच्या अपोजिट आहे, ते रिप्रेझेंट करण्यासाठी मायनस साइन वापरणं गरजेचं आहे. समजा एखाद्यानं अनालिसिस करताना हा वाय ऍक्सिस मुद्दाम खाली घेतला असता, तर वाय ऍक्सिसच्या अलॉंग असता म्हणून जी ची व्हॅल्यू आपण इथं प्लस जी घेतलं असतं. पण आपण तसं करणार नाही, एकासाठी एक साइन कन्व्हेन्शन, दुसऱ्यासाठी नाही. एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला माहिती आहे. सो जे प्रिव्हियस केस मध्ये वापरलंय मी ते इथं तेच वापरणार आहे. ठीक आहे. आणखी काय माहिती आपल्याला, आणखी काय माहिती आपल्याला, तर डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन माहिती आहे. डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन किती आहे, त्याला आपण म्हटलेलं आहे रेंज. का, तर तुम्ही ए पॉइंट लावतात बी पॉइंटला, हॉरिझॉन्टल मध्ये तुमच्या किती डिस्टन्सचा डिफरन्स पडलेला आहे, आर. सो रेंज की जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन जी आहे ती आहे तुमची एच. का, तर बघा व्हर्टिकली तुम्ही किती किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय, एच. पण आता बघा अगेन साइन कन्व्हेन्शन नुसार एक्स ऍक्सिस कुठं आहे तुमचा, उजवीकडं. मग तुमची मोशन कुठून ते कुठं आहे, मोशन तुमची ए पासून बी पर्यंत आहे. तो हा तुमचा ए आहे, तो स्टार्टिंग पॉइंट आहे, आणि बी आहे तो तुमचा एंड पॉइंट आहे. मग ए पासून बी कडे जात असताना हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये तुम्ही अलॉंग एक्स चाललाय का अपोजिट ऑफ एक्स चाललाय, अलॉंग एक्स चाललाय. सो दिस हॅज टू बी टेकन ॲज पॉझिटिव्ह, घेतलेला आहे मी. पण व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ए पासून बी पर्यंत जात असताना तुम्ही ए पासून बी म्हणजे व्हर्टिकली तुम्ही खाली चाललाय, आणि तुमचा वाय ऍक्सिस वर आहे, पण चाललाय तुम्ही खाली, म्हणजे ही व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट एस वाय ही मायनस एच घ्यायला पाहिजे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. साइन कन्व्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एकदा का हे तुम्ही अनालिसिस केलं की डन, युअर डन. काय आता तुम्ही मग भरपूर हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, मग पहिल्यांदा तुम्ही टाइम रिक्वायर्ड फॉर ए टू बी, टाइम रिक्वायर्ड टू हिट द ग्राउंड काढायचा असेल तर ए टू बी मोशन कन्सिडर करा इन वाय डायरेक्शन.
इन वाय डायरेक्शन जर कन्सिडर केलं तर काय लिहिणार तुम्ही? टाइम काढायचा आहे. फायनल कुठली इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही. इन्फॉर्मेशन कुठली अवेलेबल नाही आहे? व्ही फायनल व्हेलॉसिटी माहित नाही आहे. डोंट वरी. फायनल व्हेलॉसिटी माहित नाही म्हणून काय झालं, आपण नसलेले इक्वेशन वापरू, दुसरं इक्वेशन एस वाय इक्वल्स टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. आता मजा बघा, एस वाय ची व्हॅल्यू मायनस एच आहे, इज इक्वल टू यू वाय तर झिरो आहे, मायनस होणार आहे कारण ए वाय इज मायनस जी, आणि टी स्क्वेअर, टी ए टू बी लागलेला त्याचा स्क्वेअर. आता इथं जर मी समजा प्लस याची इथं चुकून हे मायनस साईन जर घेणं विसरलं असतो तर इथं प्लस आलं असतं, इथं मायनस आलं असतं. आणि टीचा स्क्वेअर तर पॉझिटिव्ह आहे, जीची व्हॅल्यू तर तुम्ही 10 घेतली असती तर साईन मिसमॅच झालं असतं ना. सो इथं साईन कन्व्हेन्शन फॉलो केला तर इट विल बी ऑटोमॅटिकली टेकन केअर ऑफ. सो इथं तुमचा टाइम रिक्वायर्ड टू स्ट्राईक द ग्राउंड टी ए बी जो आहे तो तुम्ही फाइंड आउट करू शकता, आणि तो किती येणार आहे बघा, दिस इज इक्वल टू 2h/g. आणि हे माहिती आहे आपल्याला, जर एच हाईट वरून ऑब्जेक्ट आपण ड्रॉप केला, ड्रॉप करणं म्हणजे काय, ड्रॉप करताना इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते जी की इथं आहे. तर मला जमिनीवर पडण्यासाठी लागलेला वेळ इज गिवन बाय √2h/g. सो ए पासून बी पर्यंत मोशन परफॉर्म करण्यासाठी माझ्याकडे टाइम किती अवेलेबल आहे, √2h डिवायडेड बाय जी. आता एवढाच टाइम माझ्याकडं हॉरिझॉन्टल मोशन सुद्धा परफॉर्म करण्यासाठी आहे ना. मग आता जर मी हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर केली, ए टू बी मोशन कन्सिडर केली इन एक्स डायरेक्शन, तर एक्स डायरेक्शन मध्ये मुळात ऍक्सलरेशन नाहीये. ऍक्सलरेशनच नाहीये म्हटल्यानंतर मी जर समजा एस एक्स इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर एस एक्स माझं आर आहे, यू एक्स माझं यूच आहे. टाइम किती अवेलेबल आहे आपल्याकडं, टाइम अवेलेबल आहे, हा काढलेला आहे आपण ऑलरेडी तर काढलेला आहे. सो टाइम अवेलेबल आहे √2h/g, आणि हे तर झिरो आहे त्यामुळे हे कंट्रीब्युशन येणारच नाही. सो रेंज माझी कळली. जर मला यू वेलॉसिटी माहिती असेल, किती हाईट वरून फेकलाय माहिती असेल, आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू माहिती असेल, तर आय कॅन फाइंड आउट द रेंज. सो होल पर्पज इज व्हॉट. ह्याच्यामध्ये आपण नवीन काय केलं नाहीये पुन्हा. अगेन व्हॉट वी डीड, आपण प्रोजेक्टाईल मोशनला स्प्लिट केलं एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये, आणि पुन्हा जे आधी केलेलं आहे तेच अनालिसिस इथं कॅरी आउट केलेलं आहे, नवीन काहीच केलं नाही. आता समजा मला इथं आल्यानंतर व्हेलॉसिटी काढायची बी पॉइंटला. बघा समजा इथं आहे तुम्ही, इथं असताना व्हेलॉसिटी काढलात, ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी यूच असणार. इथं असताना काढलात, ही यूच असणार. इथं असल्यानंतर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी यूच असणार आहे. पण इथं असताना व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 आहे, इथं आल्यानंतर खाली जाईल तसं व्हर्टिकल व्हेलॉसिटी वाढली, आणखी वाढली, इथं आणखी वाढली. सो बी पॉइंटला आपण व्हर्टिकल व्हेलॉसिटी काढूया आता. बघा आता जर मी बी पॉइंटला पुन्हा मला व्हर्टिकल मोशन ए पासून बी पर्यंतची जर मी व्हर्टिकल मोशन कन्सिडर केली इन वाय डायरेक्शन, ठीक आहे. तर इथे मी डायग्राम काढतो, हा पॉइंट तुमचा ए आहे, हे तुमचं व्हर्टिकल, ही हाईट एच आहे, हे तुमचं हॉरिझॉन्टल ग्राउंड आहे, आणि इथून तुम्ही असं यू न प्रोजेक्ट केलाय, आणि तो असा 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 करत 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 इथं स्ट्राईक झालाय बी ला. इथं आल्यानंतर हॉरिझॉन्टल कंपोनंट यूच आहे, व्हर्टिकल कंपोनंट व्ही वाय म्हणून आपण तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. हा पुन्हा बघा, याच्यामध्ये मला माहित आहे काय, एस वाय इक्वल्स टू मायनस एच, अगेन बी केअरफुल, ए वाय इक्वल्स टू मायनस जी, व्ही वाय आय हॅव टू फाइंड आउट, यू वाय आय नो झिरो. सो तर या टर्म्स जर बघितलं, मला लेट्स से की मला टाइम काढलेला आहे मी, पण लेट्स नॉट यूज इट ना, डायरेक्ट काढू शकतो मी. तिसरं इक्वेशन वापरलं, बी स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2ay/sy. काय येणार आहे, व्ही वायचा स्क्वेअर इज इक्वल टू, दिस इज 0 प्लस 2 मायनस जी मायनस एच. व्हॉट इट गिव्स, व्ही वाय इक्वल्स टू √2gh. सो ही वेलॉसिटी मिळाली, कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, ऑब्व्हियसली व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. सो नाव यू हॅव, तुमच्याकडे हॉरिझॉन्टल कंपोनंट एवढा आहे, व्हर्टिकल कंपोनंट एवढा आहे. सो अल्टिमेट व्हेलॉसिटी ऍट बी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्सचा स्क्वेअर प्लस व्ही वायचा स्क्वेअर, कंपोनंटच्या स्क्वेअरची ऍडिशन मॅग्निट्यूड, स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स किती आहे तुमचं यूच आहे, सो इट इज यू स्क्वेअर प्लस व्ही वाय काढलेला आहे तुम्ही 2gh, यू स्क्वेअर प्लस 2gh. वॉट एव्हर आन्सर, आय डोंट केअर अबाउट द आन्सर, आपल्याला अनालिसिस करणं महत्वाचं आहे.
आणि पुन्हा इथं ही जी व्हेलॉसिटी असणार ही अशी टँजेन्शियल इकडे कुठेतरी असणार आहे ही व्ही. पुन्हा जर ही जर डायग्राम बघितलं तुम्ही, ही यू वाय, हे तुमचं व्ही वाय आहे आणि हा तुमचं फायनल व्हेलॉसिटीची डायरेक्शन तुमच्या व्ही बीची. ह्यानं हॉरिझॉन्टल बरोबर काहीतरी अँगल केला असेल, तो अँगल फाइंड आउट करायचा आहे. परत कंप्लीट केलं. सो हे व्ही वाय आहे म्हणजे हे पण व्ही वाय असणार आहे. हे यू आय म्हणजे ही लेंथ ऍक्च्युली यू आय. सो अगेन टॅन थीटा जर तुम्ही इथं वापरलात तर टॅन थीटा इज व्हॉट? वर्टिकल व्ही वाय. वाय कंपोनंट ऑफ वेलोसिटी अपॉन एक्स कंपोनंट ऑफ वेलोसिटी यू. आणि हे तुम्ही ऑलरेडी फाइंड आउट केले तर √2gh, म्हणजे या व्हॅल्यूवरून तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट ग्राउंडला स्ट्राईक करताना किती वेलोसिटी, सॉरी किती अँगल करून स्ट्राईक करेल हे सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. So the whole purpose of discussion is what? The whole purpose of discussion is only the analysis what we carried out before. जे आधी केलं तेच केलेलं आहे, नवीन काहीच नाही केलंय. फक्त एक नोट डाऊन करण्यासारखी गोष्ट मी सांगितलेली आहे, ती म्हणजे ही. सो दिस आय विल हायलाइट दिस. इथं हे जे आहे साइन कन्व्हेन्शन जर तुम्ही फॉलो केलात तर जुगाड करायची गरज पडणार नाही तुम्हाला. जुगाड करायची गरज पडणार नाही. जुगाड करायची म्हणजेच काय, इथं माझं चुकून मायनस येतंय, इकडे तर इकडची जर क्वांटिटी माझी प्लस आहे आणि मायनस साईन कसं आलं, मग त्याला मी मायनस असू शकत नाही म्हणून मी मायनस देऊन टाकतो. देऊन टाकतो याला काही फिजिक्समध्ये पॉईंट नाहीये. देऊन टाकतो म्हणजे तुम्ही ते फक्त टेम्पररी ऍडजस्टमेंट केली, ते नको आपल्याला. अंडरस्टँडिंग पाहिजे का होतंय तसं. येते लक्षात? आता समजा याच अनालिसिस मध्ये मी, समजा आता ही सिंपल केस कन्सिडर केली. आता जर समजा मी असं केलं, कसं केलं बघा, कसं केलं. समजा हॉरिझॉन्टल ग्राउंड आहे अगेन, ठीक आहे. तुम्ही इथून कुठून तरी प्रोजेक्ट करताय, ठीक आहे. इथून प्रोजेक्ट केलं, इथून अगेन ही हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे. तुम्ही असं वर प्रोजेक्ट केलं, वर यू बाय मेकिंग सर्टन अँगल थीटा, हाईट एच. तर काय बघा, या डायग्रामसाठी मी काय काय लिहितोय. हा अगेन यू एक्स डायरेक्शन्स मार्क करा पहिल्यांदा. हॉरिझॉन्टल ग्राउंड एक्स, दिस इज ओरिजिन. हा तुमचा ऑब्जेक्ट मे बी असा वर जाऊन जाऊन नंतर असा 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 खाली 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 इथं स्ट्राईक करेल. लेट्स कॉल दिस पॉइंट बी, दिस इज ए. ठीक आहे. आणि हीच वर्टिकल जी गेलेली आहे, दिस इज अवर वाय डायरेक्शन. सो यू एक्स हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार आहे, यू कॉस थिटा, तो उजवीकडे आहे म्हणजे पॉझिटिव्ह. ठीक आहे. यू वाय काय असणार आहे, यू साइन थिटा. बघा हा जो कंपोनंट आहे हा हा तुमचा उजवीकडे आहे. उजवीकडे आहे म्हणून आपण हा पॉझिटिव्ह घेतला कारण एक्स ऍक्सिस आपला उजवीकडे आहे. हा जो कंपोनंट आहे तुमचा, हा कंपोनंट वर आहे. वर आहे म्हणून आपण कसा घेतला पॉझिटिव्ह, कारण तुमचा वाय ऍक्सिस वर आहे. दॅट्स फाईन. ए एक्स ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन 0. ए वाय, ए वाय इज मायनस जी, कारण तुमचा जी हा नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड असतो आणि वाय ऍक्सिस तुमचा वर आहे. ओके. एस एक्स इक्वल्स टू हे ओ, हॉरिझॉन्टल लेवलमध्ये तुमची डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे आर, जे तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. अँड एस वाय अगेन जायचंय कुठून ते कुठं, मोशन कुठून ते कुठंपर्यंत आहे, तुमची मोशन ही ए पासून बी पर्यंतच आहे. ए हा स्टार्टिंग पॉइंट आहे, बी हा एंड पॉइंट आहे. सो ए पासून बी हॉरिझॉन्टली एक्स डायरेक्शन मध्ये जात आहे आणि वर्टिकली अगेन्स्ट वाय डायरेक्शन जात आहे, कारण वाय डायरेक्शन वर आहे आणि ए पासून बी ला जाण्यासाठी खाली यावं लागतं. खाली यावं लागतं म्हणून ही डिस्प्लेसमेंट एच नाही घ्यायची, मायनस एच घ्यायची. सो अगेन पॉइंट टू बी नोटेड हिअर, एस वाय इक्वल्स टू मायनस एच. ओके. सो ही अगेन सेम अनालिसिस आपण कॅरी आउट करणार, त्यामुळे आय एम नॉट गोइंग टू रिपीट दिस होल थिंग हिअर. तुम्ही तो एक्सरसाइज करू शकता आणि तुम्हाला पण करायची गरज नाही. एक्झाम्पल दिलं असेल तर तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. ओके. सो आणखी एक पॉसिबिलिटी काय असू शकते ती मी इथं ड्रॉ करतोय. अगेन समजा परत हॉरिझॉन्टल ग्राउंड आहे, समजा हे व्हर्टिकल आहे असं. ओके. अगेन हा पॉइंट समजा तुमचा ए आहे, इथं हॉरिझॉन्टल आहे आणि हा एक्स ऍक्सिस, याला आपण म्हणू वाय ऍक्सिस. हा परत झाला तुमचा ओरिजिन आणि तुम्ही इकडं प्रोजेक्ट केलं असं यू विथ सर्टन अँगल. हा जो अँगल आहे तो थीटा आहे. तो आता काय होणार आहे बघा, इथून इथून हा मे बी ह्याच्यासारखा असा वर जाऊन लांब नाही, मे बी पडू शकणार नाही. हा पटकन असा ट्रॅव्हल करत 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 इथं स्ट्राईक करेल बी पॉइंटला. अगेन दिस इज रेंज, दिस इज हाईट एच. सो या आणि या मोशन मध्ये काय फरक आहे,
अगेन यू एक्स जर बघितलात तुम्ही, या व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट जर बघितलात, तर तो पुन्हा यू कॉस थिटाच येणार आहे. कुठं येणार आहे तो? उजवीकडे असणार आहे. अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, पॉझिटिव्ह. यू वाय जर बघितला तर तो यू साइन थिटा असणार आहे, कारण हा कॉस थिटा म्हटलं तर हा साइन थिटा. पण हा जर कंपोनंट चेक केला तर तो खाली आहे, आणि खाली आणि आमचा वाय ऍक्सिस वर आहे. वर आहे म्हटल्यानंतर याला निगेटिव्ह घ्यायला पाहिजे ना, सो यू साइन थिटा लिहून चालणार नाही, तर मला मायनस यू साइन थिटा वापरावं लागेल. सो बी केअरफुल अबाउट दिस. अगेन ए एक्स ॲज युजल, ए वाय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायनस जी. अगेन एस एक्स जे असणार आहे ते आर, जे फाइंड आउट करायचं असतं युजली. एस वाय आपल्याला खाली यायचं आहे पुन्हा ए पासून बी, त्यामुळे मायनस एच. सो हे जर तुम्हाला कळालं, म्हणजे मी हायलाइट करतो कुठले पॉइंट्स तुम्हाला कळाले पाहिजे त्याच्यातले, तर हा कुठला, हा वाला. दिस इज इम्पॉर्टंट, हा पॉइंट. आणि त्याच्यानंतर हा वाला. का तर साइन कन्व्हेन्शन नुसार आपण फॉलो करतोय. सो हे जे सायन्स कन्व्हेन्शन्स मी लिहिलेले आहेत, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. मग एकदा का तुम्हाला हे प्रॉपर बेसिक कळालं की तुम्ही तुम्ही हे नॉलेज तुमचं, तुमची प्रोजेक्टाईल मोशन कितीही कॉम्प्लिकेटेड असेल, एक इन्क्लाइन प्लेन म्हणजे पहिला हॉरिझॉन्टल प्लेनवर प्रोजेक्शन, मग पुढचा पॉईंट आपण लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे इन्क्लाइन प्लेनवरचं प्रोजेक्शन असेल, किंवा त्याच्या पुढे जाऊन मी जर समजा असं दिलं, एका इन्क्लाइन प्लेनवरून दुसऱ्या इन्क्लाइन प्लेनवर जर प्रोजेक्शन केलं तर काय काय होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये जर तुम्ही एक प्रॉपर एक्स डायरेक्शन चूज केलीत, प्रॉपर वाय डायरेक्शन चूज केलीत, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच असतंय, त्या एक्स आणि वाय डायरेक्शन नुसार त्याचे कुठले कंपोनंट्स येत असतील, तर ते एक्स आणि वाय मधलं ऍक्सलरेशन तुम्ही घेतलं, प्रॉपर साइन कन्व्हेन्शन एक्स आणि वाय डायरेक्शन नुसार फॉलो केलं, तर युअर लाईफ इज व्हेरी व्हेरी इझी. याच्यामध्ये प्रत्येक नवीन कन्सेप्ट कुठलाच लक्षात ठेवायची गरज नाही. दिस इज ऑल युनिफॉर्म. तुम्ही एकच कन्सेप्ट सगळ्या ठिकाणी अप्लाय करू शकता, तुमचा प्रॉब्लेम कितीही कॉम्प्लिकेटेड असेल तरी सुद्धा. लक्षात? सो जस्ट गो थ्रू दिस लेक्चर व्हेरी केअरफुली. फक्त मी अनालिसिस कशा पद्धतीनं करायचं ह्याच्यामध्ये रिवाइज केलंय. अँड इन द नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस की प्रोजेक्टाईल मोशन परफॉर्म करत असताना जर आपण इन्क्लाइन प्लेनवर ऑब्जेक्ट फेकला, त्याच्यामध्ये सुद्धा दोन केसेस असणार आहेत. आपण प्रोजेक्ट करताना इन वर्टिकली अप, सॉरी, इन प्रोजेक्शन अलॉंग इन्क्लाइन प्लेन, अप द इन्क्लाइन प्लेन, आणि म्हणजे वर फेकायचं प्लेनवर, आणि डाऊन द इन्क्लाइन प्लेन म्हणजे वरून खाली फेकायचं. या दोन्ही केसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा लक्षात येईल की पॉवर ऑफ स्प्लिटिंग दिस मोशन इन टू एक्स अँड वाय डायरेक्शन किती इझी होतं कॅल्क्युलेशन, किंवा किती इझी अनालिसिस होऊन जातं हे तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल. सो दॅट्स इट फॉर दिस लेक्चर. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रोजेक्शन ऑन इन्क्लाइन प्लेन स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू.